नमस्कार, मी प्रतीक्षा। आज मी बनवणार आहे उपवासाचे धिरडे। इथे मी हिरव्याच मिरच्या होत्या, त्या लाल पडलेल्या आहेत, त्या मिरच्या घेतल्या। तुम्ही हिरव्या पण घेऊ शकता। इथे एक मोठी वाटी साबुदाणा घेतलाय, मोठ्या आकाराचा बटाटा घेतलाय आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेत। आता आपल्याला गॅस चालू करायचा, गॅसवर तवा ठेवायचा। तवा छान तापल्यानंतर त्यावर साबुदाणा, त्याही आपण घेतलेल्या मिरच्या आणि ते शेंगदाणे आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे भाजलेले आहे ते शाबू वगैरे। तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। आपल्याला ते आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं बारीक कूट करून घ्यायचं आहे। तर ते शाबू वगैरे सगळंच गरम आहे। गरम वाटल्यावर आपलं मिक्सर खराब होतं, त्यामुळे थोडंसं थंड होऊ देते। तोपर्यंत आपल्याला इथे बटाट्यावरची साल काढून घ्यायची आणि बटाटा छान असं बारीक किसून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने। नंतर मी थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरमधून कूट काढून घेतले। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कूट बनलेला आहे। तर आपल्याला त्या बटाट्याच्या ह्याच्यामध्ये पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगोदर मिक्स करतानाच यामध्ये चवीनुसार मीठ किंवा शिंदोलवण तुम्ही जे उपवासाला खाता ते ॲड करून घ्यायचं आहे। नंतर मी जे हे सगळं साहित्य आहे एका टोपल्यामध्ये काढून घेते, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये पाणी टाकता येईल आणि छान असं धिरड्याचं जे पॅटर्न असतं त्याप्रमाणे बनवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता यामध्ये। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला तव्यावर, दोशाच्या तव्यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। काठाने छान असं तेल स्प्रेड करायचं आहे आणि ते बघू शकता छान असं आपलं धिरडं बनवून तयार आहे। दोन्ही साईडने आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे। तर रोज आता नवरात्रीमध्ये रोज शाबू आणि भगर खाऊन कंटाळा येतो, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी। तर इथे सगळे माझे धिरडे बनवून तयार आहे। मी 2-3च बनवलेत। बाय बाय।